नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छानपैकी पुरणपोळी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा ही चणा डाळ घेतलेली आहे मी, साधारण अर्धा किलोला थोडीशी कमी असेल। श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे, म्हणलं चला काहीतरी गोडधोड बनवावं घरामध्ये। आता हिला मी स्वच्छ अशी धुवून घेते। डाळ बघा स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। गॅसवर टोप ठेवून बघा पाणी ठेवलेलं आहे। जास्त पाणी ठेवायचं आणि जरा मोठा टोप घ्यायचा, म्हणजे डाळ चांगली शिजते। जास्त पाणी ठेवल्यावर कसं आपल्याला येळवणीची आमटी पण करायला येते। बघा पाणी गरम झाले। आता मी सर्व डाळ ह्याच्यामध्ये सोडून घेते। डाळ बघा टोपात टाकलेली आहे। आता थोडंसं तेल टाकते आणि मीठ टाकते। तेल टाकल्यामुळे कसं डाळ चांगली मऊ शिजते। तेल टाकल्यावर कसं पुरणाला कडकपणा येत नाही, मऊ होतं चांगलं मुलायम। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि डाळ चांगली बघा शिजवून घेते। डाळ शिजती तोपर्यंत पीठ मळून घेते। बघा मीठ टाकलेलं आहे। आता पीठ टाकते, साधारण 2 वाटी पीठ असेल। पीठ घेतल्यावर मैदा टाकते। गव्हाला चिकटपणा नसल्यावर थोडासा मैदा टाकायचा आणि ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पीठ बघा चांगलं असं मिक्स झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन चांगला असं घट्टसर ह्याचा गोळा बनवते मी। मैदा टाकल्यावर कसं गव्हाला चिकटपणा नसतो ना, मग चांगलं पीठ असं मऊ होतं आणि पोळ्या पण लाटायला सरासर येतात। हे बघा आता चांगलं मिक्स करते आणि घट्ट असं पीठ मळते। हे बघा थोडं थोडं पाणी टाकून असं मी घट्ट मळलेलं आहे। अजून बघा थोडंसं मळून घेते। पीठ बघा चांगलं असं कडक मळलेलं आहे। आता बघा मी असे होल केलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते। हे बघा तुम्ही बघू शकता पाणी पण टाकलेलं आहे। पाणी टाकल्यामुळं कसं पीठ चांगलं मऊ होतं, फुगून चांगलं वर येतं आणि त्याच्यामध्ये ग्लुटीन चांगलं असं म्हणजे तयार होतं। पोळ्या चांगल्या मऊ मुलायम होतात। चला तर आता ह्याला मी असंच ठेवते झाकून। डाळीला पण बघा छान अशी उकळी आलेली आहे। लो टू मीडियम वर चांगली अशी शिजून घ्यायची। डाळ बघा चांगली अशी मऊ शिजलेली आहे। बघा डाळ कशी फुटलेली आहे, मस्त मऊ शिजलेली आहे डाळ। आता हिला मी चाळणीमध्ये गाळून घेते। डाळ बघा पुरण वाटायच्या चाळणीने मी गाळून घेतलेली आहे। त्याला चांगलं असं पाणी मी निथळून घेते। ह्याच्यामध्ये पाणी बघा सगळं निथळलेलं आहे। आता गॅसवर टोप ठेवते। येळवणीची आमटी करण्यासाठी बघा एवढं डाळीचं पाणी निघलेलं आहे। आता बघा हा गूळ घेतलेला आहे मी, बघा बारीक असा करून घेतलेला आहे। साधारण हा पाव किलो आणि वर थोडासा आहे। चांगला असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे डाळमध्ये लवकर मिक्स होतो। आणि बघा ही डाळ घेतलेली आहे परतण्यासाठी। डाळीमध्ये बघा गूळ टाकलेला आहे। आता ही सुंठ पावडर टाकते। गरम गरम डाळ असतानाच परतायचं, गूळ लवकर असा वितळला जातो। आता ह्याला चांगलं असं मिक्स करून घेते। गूळ बघा डाळीमध्ये चांगला मिक्स झालेला आहे। डाळ गरम असल्यामुळे बघा लवकर वितळला गेला गूळ। शक्यतो डाळ गरमच घ्यायची, मगच गूळ टाकायचा। बघा छान आता याला मिक्स करून घेते। आम्ही फक्त सुंठ पावडरच टाकतो, बडीशेप वेलची वगैरे नाही टाकत। सुंठ टाकल्यामुळे पण छान अशी टेस्ट लागते। गुळाला बघा किती पाणी सुटलेलं आहे। आता चांगलं फास्ट गॅस करायचा आणि ह्याला सारखं असं ढवळत राहायचं। सारखं ढवळत राहायचं, नाहीतर डाळ खाली लागू शकते, करपू शकते। पोळीची टेस्ट एकदम बिघडून जाईल, म्हणून सारखं असं हलवत राहायचं। बघा
किती पाणी आहे. पुरणपोळी करताना ना मेहनतीचं काम म्हणजे हेच आहे की सारखं हलवायला लागतं, हात दुखून येतो. आता हे बघा थोडं थोडं असं पुरण घट्ट व्हायला लागले, म्हणजे डाळ अशी घट्ट व्हायला लागली. त्याला चांगलं असं हलवून घेते. पुरण तयार झालं की नाही कसं ओळखायचं सांगते मी तुम्हाला. बघा असा चमचा असा ठेवायचा, नाही झालेला अजून, त्याला अजून मी परतून घेते. फुलातनं बघा कसं स्ट्रेट उभं राहिलेलं आहे, याचा अर्थ पुरण आपलं छान असं तयार झालेलं आहे. आता ह्याला मी गरम गरम वाटून घेते. पुरण बघा गरम गरम चाळणीत काढून घेतलेलं आहे. आता बघा या ग्लासाने मी गरम गरम ह्याला वाटून घेते. थंड डाळ वाटताना खूप कठीण जाते, हात खूप दुखून येतो, म्हणून गरम गरमच वाटायचं. पुरण बघा किती छान असं मऊ वाटून झालेलं आहे. गरम डाळ असल्यामुळे गरम गरम असतानाच वाटलं ना, म्हणून छान असं पुरण झालेलं आहे. आता मी तुम्हाला पीठ दाखवते कसं करायचं ते. पीठ बघा टोपातलं परातीत घेतलेलं आहे. आता ह्याला चांगलं मी मऊ मळून घेते. पाणी टाकायची काही गरज नाही, याच्यामध्ये पाणी बघा ऑलरेडी आहे. आता मी मस्त मध्ये ह्याला मळून घेते, तेल टाकून टाकून मळून घेते. हे बघा असं मोठी देऊन देऊन मळायचं चांगलं असं. गावाला तर पाटा वरवंट्याने टेचतात चांगलं असं. मस्त ह्याला असं मऊ मळून घेते. हे बघा तेल टाकते चांगलं असं आणि चांगलं ह्याला मळून घेते. पीठ बघा छान असं मळून झालेलं आहे. बघा किती मस्त मऊ मळलेलं आहे. चला तर आता आपण पोळ्या करूयात. आता बघा मी पोळ्या करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे. बघा एवढा उंडा घेतलेला आहे. तर छानपैकी ह्याला असं हे करून घेते आणि अशी वाटी बनवते. वाटी बनवल्यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि पुरण भरायचं. हे बघा जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त असं पुरण घ्यायचं. मस्त मध्ये याला असं दाबून घ्यायचं आणि असं हे करायचं. बघा असं करून त्याचं तोंड बंद करायचं, म्हणजे जे खालचं पीठ आहे ना ते वर वर हे करून घ्यायचं आणि असं बंद करायचं. असं असं करायचं म्हणजे पुरण सगळीकडे पांगलं जातं. बघा असं फिरवत राहायचं, कडा कडा लाटायच्या, मध्ये जास्त लाटायचं नाही. आता मध्ये लाटायचं. पूर्ण दाखवते मी तुम्हाला, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण बघा तुम्ही. पुरण पण जास्त भरलेलं आहे. हे बघा तर तवा पण चांगला तापलेला आहे. तर हे तूप घेतलेलं आहे मी, मस्त मध्ये तव्याला लावून घेते. हे बघा आता ही पुरणपोळी मी टाकते. किती पातळ छान अशी आलेली बघा. फास्ट गॅसवरच भाजायची, नाही तर वातड होते. गवळी गवळी अशी भाजून घ्यायची. हे बघा बघू शकता तुम्ही किती पुरणपोळी छान फुगलेली आहे. बघा मस्तच एकदम टमटमीत.
आता याला मी चांगलं असं तूप लावून घ्यायचं. सगळीकडून लावायचं. पुरणपोळीला जरा जास्तच तुम्ही तेल किंवा तूप लावत असताल. तेलही लावू शकता, असं काही नाही. हे बघा मस्त मध्ये फुगलेली आहे. तेल जरा जास्तच लावायचं. खालच्या साईडने पण पोळी छान अशी भाजलेली आहे. आता वरून पण चांगली अशी भाजून घेते. आणि डिश मध्ये ठेवते. हे बघा अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला माझा पुरणपोळीचा स्वयंपाक हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.